नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर सोनवणे इन्फिनिटी अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, कालच गट ब ची पूर्व परीक्षा झाली, जी की 2024 ची परीक्षा होती। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं जे टार्गेट आहे ते 2025 हे टार्गेट आहे। 2025 च्या परीक्षेला लक्षात घेऊन तुम्ही जर अभ्यास करत असाल, विशेषतः गट ब आणि गट क ची जर तुम्ही तयारी करत असाल, तर इन्फिनिटी अकॅडमी तुमच्या समोर एक इंटिग्रेटेड बॅच घेऊन येतोय। जी बॅच 10 फेब्रुवारीला सुरू होणार आहे, ज्याच्यामध्ये गट ब आणि गट क चा पूर्व परीक्षेचा सगळा अभ्यासक्रम, मुख्य परीक्षेचा सगळा अभ्यासक्रम, जसं की मुख्य परीक्षेमध्ये मराठी आहे आणि इंग्रजी आहे, याचा अभ्यासक्रम आपण पूर्ण करून घेणार आहोत। त्याचबरोबर PSI ची तयारी करत असाल तर मुलाखतीची तयारी सुद्धा इन्फिनिटी मध्ये आपण करून घेणार आहोत। तर माझी तुम्हाला एक विनंती वजा सूचना आहे, जर तुम्ही सिरियस कॅन्डिडेट असाल तर तुम्ही नक्कीच इन्फिनिटीची बॅच जॉईन करा, जी की 10 फेब्रुवारीला सुरू होती आहे। आता तुमचा मनात प्रश्न असेल की आम्ही इन्फिनिटीची बॅच जॉईन का करावी आणि ती बॅच जॉईन केल्यानंतर आम्हाला कोणते फायदे मिळतील आणि परीक्षेच्या दृष्टीने आम्ही फायद्यात कसं राहू, ते मित्रांनो आपण समजून घेऊया। मुद्दामूनच मी तुमच्या समोर हे घेऊन आलेलो आहे की तुम्ही इन्फिनिटीची बॅच जॉईन का करावी, ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला आज द्यायचं आहे। जी बॅच 10 फेब्रुवारी पासून सुरू होती, आता समजून घ्या मित्रांनो। बघा, मी म्हणतोय की बॅच जॉईन का करायचे। आतापर्यंत जे महत्त्वाचे रिझल्ट आहेत PSI चे, जसं की आपण म्हणतो निलेश बारवे सर आहेत, जे 2019 मध्ये PSI मध्ये राज्यात पहिले आले, इन्फिनिटीचे विद्यार्थी आहेत। त्याचबरोबर निर्मल कुमार भोसले आहेत, अजय कळसकर आहेत, एकनाथ लाटे सर आहेत, अजय कंदी सर आहेत। अजय कंदी सर तर 2022 च्या PSI च्या परीक्षेमधून सिलेक्ट झालेले आहेत। ते स्वतः इन्फिनिटी मध्ये भूगोल हा विषय शिकवतात, म्हणजे की एक उत्तम सिलेक्शन सुद्धा आपल्या जवळ आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की महाराष्ट्रातली जी सर्वोत्तम टीम आहे ती इन्फिनिटी मध्ये मित्रांनो काम करत असते। जसं आता आपल्या जवळ कोणकोणते विषय आहेत, ज्यावेळेस आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास करतो, समजून घेऊयात मित्रांनो। पूर्व परीक्षेचा जर विचार केला आपण, पूर्व परीक्षेमध्ये इतिहासाचा विषय शिकवतात। इतिहासाचा विषय मी स्वतः सागर सोनवणे आणि इप्पर सर शिकवतात। अर्थव्यवस्था मी स्वतः सागर सोनवणे। राज्यघटना सागर करे सर। त्याच्यानंतर भूगोल PSI अक्षय कंदी सर। चालू घडामोडी बापू सर शिकवतात। गणित आणि बुद्धिमत्ता मोनाली मॅडम आणि गौरी मॅडम शिकवतात। त्याचबरोबर मुख्य परीक्षेसाठी जे मराठी आहे आणि इंग्रजी आहे, मराठीसाठी सचिन अतकरे सर आहेत आणि इंग्रजीसाठी संगपाल सर आहेत। म्हणजेच मित्रांनो, महाराष्ट्रातली एक दर्जेदार टीम आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय। प्रत्येक विषयाचे शिक्षक हे वेगवेगळे आहेत। त्या शिक्षकांनी स्वतः परीक्षेचा अभ्यास केलाय, MPSCचा अभ्यास केलाय, UPSCचा अभ्यास केलेला आहे। मी स्वतः UPSCचा अभ्यास केलेला आहे, इप्पर सर UPSCचा अभ्यास केलेला आहे, सागर करे सरांनी UPSC MPSCचा अभ्यास केलेला आहे, PSI च्या मुलाखती त्यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे अभ्यास करणारी लोक ही तुम्हाला शिकवणारी आहेत, ज्यांनी अभ्यास केलेला आहे। आणि आपल्या बॅचचं वैशिष्ट्य काय मित्रांनो, परीक्षा केंद्रीय आपली बॅच असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो, आपली जी बॅच असेल, जी ते तुम्हाला समजून घेतलं पाहिजे तुम्ही, जी आपली बॅच आहे ही परीक्षा केंद्रीय बॅच आहे। म्हणजेच परीक्षेला जे विचारलं जाते त्याच्यावर आपण काय करतो, अभ्यास करत असतो। महत्त्वाचं काय, प्रत्येक विषयाचा अभ्यास करत असताना, प्रत्येक विषयाचा अभ्यास करत असताना
त्याचं आपण PYQ पाहत असतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण पाहणार. उदाहरणार्थ मी देतो मित्रांनो, जर आपण भारतीय अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक शिकतोय, राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक शिकतोय, तर या टॉपिकचा अभ्यास करताना आपण पहिली गोष्ट करणार, आपण या टॉपिकवर प्रिव्हियस इयर कोणते आले क्वेश्चन आलेले आहेत हे आपण पहिलं पाहतो. दुसरं, त्या टॉपिकचा आपण प्रत्यक्ष अभ्यास करतो. म्हणजे की या टॉपिक संकल्पना, जसं तुम्ही आता कालचा पेपर पाहिला असेल, मी ज्या वर्गात व्यवस्थित संकल्पना शिकवतो त्याचा बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा झाला. त्यांनी GDPची संकल्पना विचारली होती, GNPची विचारली होती, त्यांनी घसारा विचारलेला होता. मी अनेक वेळा वर्गात सांगितलेले, ते मी शिकवताना ते सांगितले की हा प्रश्न येऊ शकतो, तो आला. किंवा नागरीकरणावर हा टॉपिक मी विशेषतः वर्गात शिकवतो, नागरीकरण हा टॉपिक शिकवतो. आपल्या नोट्समध्ये पण तुम्हाला ते मिळून जाईल. शहरीकरण, शहर कशाला म्हणायचं, तर शहराच्या दोन व्याख्या आहेत, म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद, कॅन्टोन्मेंट बोर्ड यांना शहर म्हणतात. त्याचबरोबर एखाद्या गावची लोकसंख्या 5,000 पेक्षा जास्त असेल किंवा त्या गावातले 75% पुरुष श्रमशक्ती ही नॉन ॲग्रिकल्चरमध्ये काम करत असेल तर 75%. पण काल त्यांनी प्रश्न सांगितलं होतं 50%. मी हे ऑलरेडी वर्गात शिकवलेले आहे. म्हणजेच काय, आपण काय करतो की काय प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि काय प्रश्न विचारले जाऊ शकतात या दरम्यानचा अभ्यास म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असतो आणि तो आपण इन्फिनिटीमध्ये करून घेत असतो. हे व्यवस्थित समजून घ्यायचं तुम्ही. इन्फिनिटी यासाठी जॉईन करायची. आणि तिसरा महत्वाचा भाग म्हणजे सराव. त्या टॉपिकवर आपण प्रश्न विचारत असतो. म्हणजेच मी त्या टॉपिकवरचे प्रत्येक विषयाचे शिक्षक त्या विषयाच्या दृष्टीने याच पद्धतीने समोर जाणार. PYQ, प्रत्यक्ष अभ्यास आणि तुमच्या बाजूने तुम्ही केलेला सराव, या पद्धतीने आपण समोर जात असतो. म्हणजेच परीक्षा केंद्री आपला अभ्यास असेल. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रत्येक विद्यार्थ्याबरोबर माझं 1-to-1 कम्युनिकेशन असतं. पर्सनल मेंटॉरशिप ज्याला आपण म्हणतो ती मी प्रोव्हाइड करत असतो. तुम्ही अभ्यास करत असताना कोणकोणते प्रॉब्लेम तुमच्या समोर येत आहेत त्या प्रॉब्लेम बद्दल मी तुमच्याशी चर्चा करत असतो. अभ्यासाचं नियोजन काय असेल, सगळ्यात महत्वाचं जे मी तुमच्याकडून करून घेतो ते अभ्यास नियोजन याच्यावर आपण जास्त काम करत असतो. कारण की काय होतं, तुम्ही कोणाचं तरी भाषण ऐकलेलं असतं, कुठला तरी लेख वाचलेला असतो आणि तुम्हाला वाटतं की आपल्याला अधिकारी व्हायचंय. पण नुसतं वाचून आणि नुसतं ऐकून अधिकारी होत नाही. त्याला प्रत्यक्ष मेहनत करावी लागते, घाम गाळावा लागतो. त्याच्यासाठी एक प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे आणि त्या प्लॅनिंगची व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे. नुसता प्लॅन करून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी मी तुमच्याकडून करून घेणार, इन्फिनिटी तुमच्याकडून करून घेणार. यासाठी इन्फिनिटीची बॅच तुम्ही जॉईन करा. पूर्व परीक्षा कशी पास झाली पाहिजे त्याची स्ट्रॅटेजीवर आपण काम करणार. पूर्व परीक्षा पास झाली, आता मुख्य परीक्षेची स्ट्रॅटेजी वेगळी, मराठीचा अभ्यास कसा केला पाहिजे, इंग्रजीचा अभ्यास कसा केला पाहिजे त्याची स्ट्रॅटेजी, मुलाखतीची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातली माहिती कशी त्यांना इत्थंभूत द्यायची, आपलं व्यक्तिमत्व कसं त्यांच्या समोर चांगल्या पद्धतीनं प्रस्तुत करायचं, हे काम इन्फिनिटीमध्ये करत असतं. नुसतं धडा शिकवणं, तो टॉपिक शिकवणं, तो विषय शिकवणं हा आपला उद्देश नाही, तर तो टॉपिक, तो विषय आणि ते मुद्दे परीक्षेच्या दृष्टीनं कसे महत्वाचे आहेत आणि त्याला कशा पद्धतीनं आपण डील केलं पाहिजे यासाठी इन्फिनिटीची बॅच जॉईन करा मित्रांनो. ही बॅच जी सुरू होतीये 10 फेब्रुवारीला सुरू होतीये. 10 फेब्रुवारी मी पुन्हा रिपीट करतोय. ही बॅच ऑनलाईन सुद्धा असेल, ऑफलाईन सुद्धा असेल मित्रांनो. ऑनलाईन सुद्धा आहे, ऑफलाईन सुद्धा आहे. त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा मोफत आहे. एक विषय सुरू केल्यानंतर तो पहिला आपण कडेला करतो असं होत नाही. एकाच दिवशी 2-2 विषय, 3-3 विषय शिकवत बसलेत. आज एका विषयाचं लेक्चर, उद्या दुसऱ्या विषयाचं लेक्चर, परवा तिसऱ्या विषयाचं. विद्यार्थ्याला कळत नाही काय चाललेलं आहे. आपण त्या पद्धतीने जात नाही. इतिहास सुरू केला तर इतिहास आपण संपवत असतो, अर्थव्यवस्था सुरू केली तर अर्थव्यवस्था संपवत असतो, राज्यघटना सुरू केली तर राज्यघटनेचा अभ्यास आपण तुमच्याकडून व्यवस्थित करून घेत असतो. यासाठी इन्फिनिटी जॉईन करा 10 फेब्रुवारी 2025. ठीक आहे. तुम्हाला संपर्क कुठं करायचा, तर हा नंबर तुम्हाला दिलेला आहे 8530121002 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि जास्तीची माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर दुसरा नंबर आहे 9226018181. हा दुसरा नंबर आहे. याच्यावर तुम्हाला काय करायचंय, फोन करायचा आहे आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा. धन्यवाद.